चेहऱ्यावरती इन्स्टंट ग्लो आणण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त 2 वस्तूंचा वापर करायचा आहे। आता या 2 वस्तू कोणत्या आहेत आणि कशा वापरायच्या आहेत हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण। सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। बघा, या व्हिडिओमध्ये आपण इन्स्टंट ग्लो कसा मिळवू शकतो तेही कमीत कमी वस्तूंचा वापर करून हे पाहणार आहोत। फक्त आणि फक्त 2 वस्तू आपण इथे वापरणार आहोत आणि फक्त आणि फक्त 5 मिनिट आपण आपल्या चेहऱ्यासाठी किंवा हा जो पॅक आहे तो लावण्यासाठी देणार आहोत। आता तुम्ही म्हणाल की 5 मिनिटांमध्ये कसं काय इतका ग्लो येऊ शकतो। बघा, बऱ्याचदा होतं काय की आपल्याला अचानक कुठेतरी जावं लागतं आणि अशा वेळेस आपल्याला फेशियल म्हणा किंवा बाकीच्या ज्या प्रोसेस आहेत ते करायला अजिबात वेळ नसतो। अशा कंडिशन मध्ये तुम्ही हा इन्स्टंट ग्लोचा जो पॅक आहे तो यूज करू शकता। यामध्ये अशा 2 वस्तू वापरलेल्या आहेत ज्या की तुमच्या चेहऱ्यावरती जादू करणार आहेत। तर चला या कोणत्या वस्तू आहेत आणि कशा वापरायच्या आहेत हे पाहू। बघा, सगळ्यात अगोदर काय करायचंय, आपल्याला जेव्हा पण आपल्याला जायचं आहे बाहेर कुठेतरी तेव्हा आपल्याला 2 वस्तू घरामध्ये कायम आणून ठेवायच्या आहेत। एक तर वस्तू आपल्या जवळ असते जी की आहे ॲलोवेरा म्हणजेच की कोरफड जेल। तर ही रेडीमेड ॲलोवेरा जेल जे असतं ते आपल्या घरामध्ये नेहमी असतं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। पण यामध्ये अशी ती वस्तू मिक्स करायची आहे, अशी ती जादुई वस्तू मिक्स करायची आहे ज्यामुळे आपल्याला इन्स्टंट ग्लो मिळणार आहे आणि ती आहे चंदन पावडर। आता तुम्ही म्हणाल की चंदन पावडरचा पॅक जो आहे तो तर आपण नेहमी वापरतोच, पण आता इथं जो आपण चंदन पावडर वापरणार आहोत ते नॉर्मल चंदन पावडर नाहीये, तर रक्तचंदन आहे। चंदनाचे 2 प्रकार असतात, आपल्या सगळ्यांना माहित आहे। पुष्पा पाहिलेले आहे त्यामुळे सगळ्यांना माहित आहे की चंदनाचे 2 प्रकार असतात। तर लाल चंदन जे असतं ते थोडंसं महाग असतं, पण ते तुम्ही घरामध्ये नक्की ठेवा, कारण की इन्स्टंट तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुम्हाला फेशियल सारखा ग्लो तुमच्या चेहऱ्यावरती देण्याची ताकद या रक्तचंदनामध्ये आहे आणि त्यामुळे ते थोडंसं महाग आहे। तर बघा, आपल्याला घ्यायचं आहे काय, ॲलोवेरा जेल घ्यायचा आहे 1 चमचाभर घ्या आणि त्यामध्ये 1 चमचाभर आपल्याला काय घालायचंय, रक्तचंदन पावडर। आता ही रक्तचंदन पावडर कुठे मिळेल तर तुम्हाला ऑनलाईन मिळेल, तुम्ही घेऊ शकता। मी टॅग केलेला आहे, ज्या पण वस्तू वापरलेल्या आहेत त्या टॅग केलेल्या आहेत, तुम्ही तिथून घेऊ शकता। म्हणजे इथे तुम्हाला कुठेतरी दिसेल, नाही म्हटलं तर व्हिडिओच्या खाली जिथं प्रोडक्ट म्हणून दिसतंय तिथं तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या लिंक पर्यंत पोहोचू शकता किंवा त्या वस्तूपर्यंत पोहोचू शकता ज्या वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या आहेत किंवा ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। त्यासाठी तुम्हाला तिथे डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे, तुम्ही त्या वस्तू खरेदी करू शकता। तर रक्तचंदन लागणार आहे आपल्याला 1 चमचा आणि ॲलोवेरा जेल लागणार आहे आपल्याला 1 चमचा। या दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत आणि धुतलेल्या चेहऱ्यावरती लावायच्या आहेत। धुतलेल्या चेहऱ्यावरती व्यवस्थित लावल्यानंतर फक्त आणि फक्त 5 ते 6 मिनिट आपल्या चेहऱ्यावरती ठेवायचं आहे। नंतर चेहरा जो आहे तो धुवून काढायचा आहे आणि तुम्हाला लगेच इन्स्टंट ग्लो चेहऱ्यामध्ये, इन्स्टंट फरक तुमच्या चेहऱ्यामध्ये दिसणार आहे। आणि जर तुम्हाला हे नियमित म्हणजे डेलीच्या रुटीनमध्ये जर फॉलो करायचं असेल तर रात्रीच्या वेळेस ताईंनो तुम्ही हे लावायचं आहे चेहऱ्याला, हा पॅक लावायचा आहे आणि धुवून काढायचा आहे। त्यानंतर तुम्ही जे पण मॉइश्चरायझर वापरता ते नियमित तुम्ही हे जर फॉलो केलं तर परमनंट तुमचा चेहरा जो आहे तो गोरा होण्यासाठी मदत करते। किती जरी तुमचा चेहरा काळा असेल तर थोडासा स्किन टोन थोडा का होईना स्किन टोन तुमचा चेंज झालेला तुम्हाला दिसणार आहे। त्यासाठी बघा, रक्तचंदन खूप जास्त फायदा तुमच्या चेहऱ्याला उजळ करण्यासाठी करतं। त्यामुळं 1 पॅकेट किंवा 1 डबी रक्तचंदनाची आणून घरामध्ये नक्की ठेवा। तर अशा पद्धतीने हे तुम्हाला फॉलो करायचं आहे, झटकीपट तुम्हाला इन्स्टंट ग्लो मिळणार आहे। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक सुद्धा करायचं आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। माहित नाही परत आपली भेट होईल न होईल, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपली जी भेट आहे ती वारंवार होत राहील। माझ्या चॅनलवरती स्किन केअर आणि हेअर केअर संदर्भात व्हिडिओ असतात, तो आशा करते तुम्हाला आवडतील। तुम्ही चॅनलवरती जाऊन चॅनलला भेट देऊन ते सुद्धा व्हिडिओ पाहू शकता। तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।